ज्या धावा बघा अजून म्हणजे कुठेतरी विचार केला तर चला अजय चला थोडस फास्ट खेळायचं कुठेतरी अजून 5 धावा म्हणजे एकूण 12 धावा कुठेतरी 7 धावा ऍड केल्या गेल्यात जो तर बघा नक्कीच अजून शेवटचे 4 मिनिटं त्या शेवटच्या 4 मिनिटांमध्ये जर आपला संघ गेला नाही तर अजून 5 धावांची पेनल्टी म्हणजे या स्पर्धेचे नियम फार वेगळे आहेत कुठेतरी पॅनलाइज केले गेले 7 धावांची पेनल्टी इथे मात्र समोरच्या संघाला म्हणजे लक्ष्मी संघाला दिले गेले नाणेफेक देखील त्यांच्या संघ जिंकले कुठेतरी बॅटिंगची निर्णय घेतलाय पण इथे मात्र कुठेतरी अजून लेट कॉल केले अजून कुठेतरी लेट खेळतात शिवते संघाने कुठेतरी क्षेत्ररक्षण रचलंय पहिलाच सामना घेता या स्पर्धेमध्ये कुठेतरी दबाव असेल कोणतरी नौका संघ पण नौका संघ या स्पर्धेत उतरलाय शेवटचे कुठेतरी 3 मिनिटं बाकी आहेत शेवटचे 3 बॅटे बाकी आहेत बघा लक्ष्मण संघ शेवटचे 3 बॅटे बाकी आहेत तर चला बघा आपण बघा लक्ष्मी इलेव्हन आपल्याला फक्त शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत शेवटचे 2 लास्ट 2 मिनिट्स बघा तुमचा 12th मॅन इथे म्हणा तर नाहीये कुठेतरी ऍडजस्टमेंट आम्ही केली गेली आहे तर आकडे 2 फलंदाज एका बाजूला अजय तर एका बाजूला प्रवीण आणि चला शिवतेज संघ तसेच बघा लक्ष्मी संघ अजय आपल्या संघाला देखील काही सूचना आहेत जे आपण खेळाडू कक्षाचं आपण प्रथम बॅटिंग करताय कुठल्या प्रकारचा मोबाईल आपण आपला खेळाडू यूज करायचा नाहीये आणि उभं राहायचं देखील नाहीये बघा इथे मात्र जे आपल्यासाठी चेअर्स दिलेत त्या चेअर्सवर बसणं देखील तेवढंच महत्त्वाचं कालच्या दिवसामध्ये देखील अशाच नियम होते अशाच नियमाचं पालन केलं गेलं होतं वारंवार आयोजक देखील सांगत होते त्यामुळे कुठेतरी आपण ते नियमाचं पालन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर शिवतेज संघ चला आपला 12th मॅन पाठवायचा आहे शिवतेज संघाचा 12th मॅन द्यायचा आपला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल स्ट्रायकेटला आपण अजयला बघतोय रॉन स्ट्रायकेला आपण प्रवीणला बघतोय तर विशाल आहे पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे दोस्ती चषक चला सामना चालू आहे पहिला चेंडू पहिला टायमर देखील चालू केला गेलाय आणि पहिला चेंडू टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न पहिला चेंडू कुठेतरी लॉंग ऑफ रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न अजय आणि प्रवीण हो स्ट्रायकेटला नक्कीच अजय होता पहिला चेंडू आता मात्र स्ट्राईक रोड झाली कुठेतरी मोठा सामना आहे कुठेतरी 7 धावांची पॅनलाइज केल्या गेले ते म्हणजे लक्ष्मी संघाला आता फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण बघतोय कावकर्ण क्षेत्र तैनात आहे कुठेतरी थोडंसं फंबल झालाय नक्कीच पण चेंडू अडवला गेलाय चेंडू कुठेतरी अडवला गेलाय 2 चेंडूने 2 धावा कुठेतरी चांगल्या प्रकारे सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे लक्ष्मी संघ कुठेतरी संघ उपस्थित नाहीये त्यामुळे कुठेतरी वारंवार पॅनलाइज केल्या गेल्या या संघाला कुठेतरी एक मोठी स्पर्धा आहे पण आता मात्र डाऊन द लेग साइड बघा स्ट्रायकरला आपण नक्कीच अजयला बघतो नॉन स्ट्रायकला आपण प्रवीणला बघतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल बघतोय 12th नक्कीच आहेत कुठेतरी पहिला सामना खेळतोय पहिली स्पर्धा खेळतो म्हणजे शिवत संघाने इथे मात्र चूक झाली इथे मात्र चेंडू गेलाय सीमारे शफार ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण होता कुठेतरी चूक झाली बघा अविनाशने मात्र चूक केली आहे बघा नक्कीच लॉंगॉलला तैनात केला गेला क्षेत्ररक्षण पण त्याच्याकडनं मात्र चूक झाली कुठेतरी आपण बघितलं मोठी स्पर्धा आहे या स्पर्धेचे देखील नियम तेवढेच मोठे कुठेतरी आपण बघितलं तर जो ब्लॅक पडदा बघतो जो बॉर्डर बघतो तिथे मात्र नक्कीच कुठेतरी 8 डायरेक्ट चेंडू जर लागला तर 8 धावा इथे मात्र मिळतील आणि चेंडू गेलाय
ग्राउंडेड शॉट कुठेतरी वारंवार त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, त्याच खेळाडूला टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्याकडनं चुका होतात. कुठेतरी एक चूक आपण नक्कीच कावकरून झाली. त्यानंतर मात्र लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं, तिथे देखील चूक झाली. आता मात्र क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. 4 चेंडूचा खेळ झाल्यात, 11 धावा झाल्या धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र अजून एक चेंडू, इथे मात्र चौकारांची हॅट्रिक कुठेतरी कंप्लीट केली गेली आहे. 15 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे, कुठेतरी प्रतिउत्तर पहिले 2 चेंडू सुरेख फेकले गेले, त्याच्यावर क्षेत्ररक्षण सुरेख झालं. त्यानंतर मात्र कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आहे. कुठेतरी लेझी क्रिकेट इथे मात्र दिसते, वारंवार चुका होतात. कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, कुठेतरी फुटबॉल खेळला जाते, कुठेतरी चेंडू अडवला जात नाहीये. विशाल चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय, पण कुठेतरी 7 क्षेत्ररक्षण भेटत नाहीये. चुका होतात वारंवार, क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी वारंवार चुका होतात. बघा गोलंदाज देखील इथे कुठेतरी लक्ष दिसत नाहीये. विशाल कुठेतरी यष्टांच्या मागे यष्टी रक्षक कुठेतरी फिल्डिंग सेट करतोय, पण मात्र कुठेतरी थोडासा दबाव आता मात्र नक्कीच विशालवर असेल. कुठे पहिले 2 चेंडू जे फेकले गेले ते सुरेख फेकले गेले, त्यानंतर मात्र कुठेतरी चुका झाल्यात. 3 चेंडू 3 चौकार लागलेत, 15 धावा धावफलकर लागल्यात. शेवटचे एक चेंडू कुठेतरी बाकी आहे. धावसंख्या धावफलकर 15 धावा झाल्यात. गोलंदाजी मार फ्रॉम गोलंदाज अविशाल होतं. स्ट्राईक एंड अजय चांगली कामगिरी केली. 3 चेंडू 3 चौकार लागवलेत. आता मात्र पंचांनी 9 चेंडू घोषित केला, 9+1. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. कुठेतरी चेंडू पंचांनी कुठेतरी 9 चेंडू घोषित केले. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकर 17 धावा झालेत. अलकादाने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय थर्ड मॅन रिझन मध्ये. हा देखील आलाय चौकार आणि षटक देखील संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर विनगडी बाद 21 धावा. बघा पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी 21 धावा खर्च केल्यात, म्हणजे शुभ आकडा कुठेतरी पार केलाय तोच, म्हणजे असं लक्ष्मी इलेव्हन संघाने चांगली कामगिरी केली. 21 धावा, कुठेतरी 7 धावांची पेनल्टी देखील या संघाला लगावली गेली आहे. तर तुला कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही. शिवतेज संघ थोडंसं फास्ट खेळायचंय आणि खेळाडूने देखील विनंती, बघा अजय आपल्या खेळाडूने सांगायचंय, बघा आपणच कॉल करा. कुठेतरी खेळाडूंना बसणं तेवढंच महत्वाचं आहे आणि स्टॉपवॉच देखील कुठल्याही प्रकारे थांबवलं जाणार नाहीये. शिवतेज संघ चला थोडंसं स्पीडअप करायचंय. कोरस, तर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज कोरसला बघतोय. आणि पहिला चेंडू कुठेतरी हायम ऍक्शन आहे. एक हायम ऍक्शन गोलंदाज आपण बघतोय. कोरसचा विचार केला तर हा खेळाडू देखील बराच वर्ष क्रिकेट खेळला. वाडाबाई संघामध्ये देखील हा खेळाडू खेळताना आपण नक्कीच बघितलाय, पण आता कुठेतरी क्रिकेट पासून फार दूर झालाय, पण क्रिकेट खेळतोय आपल्या संघासाठी. चांगला गोलंदाज, चांगला क्षेत्ररक्षण देखील करतो, सेट करतो. कुठेतरी बरेचसे खेळाडू आता क्रिकेट खेळत नाही, वर्कलोड नक्कीच आहे. कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न आपला क्रिकेट, आणि इथे मात्र कव्हर्सला कुठेतरी भेदून चेंडू गेलाय सीमारेषा पार, आलाय चौकार. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर पहिला लिगल चेंडू फेकला गेला, त्यामध्ये 4 धावा, म्हणजे एकूण धावसंख्या म्हणजे 27 धावा झालेत. पुढे दुसरं षटक मध्ये मार्गस्थ चांगल्या प्रकारे जसं तसं उत्तर देण्याचं काम. एका बाजूला अजय, एका बाजूला आपण प्रवीण बघतोय. इथे डाऊन द, बघा डाऊन द लेग साइड कुठेतरी चेंडू फेकला गेला, कुठेतरी अवंतर चेंडू फेकण्याचं काम करतो, म्हणजे स्कोरस चांगला गोलंदाज आहे. बघा सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, आपल्यासाठी ते चेअर्स दिल्यात, त्या चेअर्सवर बसणं तेवढंच महत्वाचं. अन्यथा कुठल्या प्रकारचा खेळाडू जर चेअर्स उभा असेल तर मात्र कुठेतरी पॅनलाइज केलं जाईल. इथे मात्र झेलची संधी, झेल इथे मात्र ड्रॉप झालाय. लॉंग ऑफ मध्ये झाली आहे चूक दिनेश खन्ना.
कुठेतरी झेलची संधी होती, कुठेतरी चुका करतोय. पहिले 2 चेंडू सुरेख फेकले, त्यानंतर चौका आले. आता मात्र दुसरं षटक मैदानात चालू आहे. 29 धावा दुसऱ्या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. इथे मात्र झेलची संधी होती, कुठेतरी चुका करत, कुठेतरी फिल्डिंगचा दर्जा सेट करण्याचा प्रयत्न इथे दिसत नाही. अजून एक चेंडू, अजून एक चेंडू, कुठेतरी प्रत्युत्तर जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय अजय. मग अजयचा विचार करतो, कुठेतरी 7 चेंडूने 19 धावांवर खेळतोय, चांगली कामगिरी करतोय. अजून देखील कुठेतरी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक मैदानात बारकाके. बघा धावसंख्या धावफरक झाली 33. कालच्या दिवसामध्ये कुठेतरी 54 धावसंख्येचा पाठलाग उच्चांक गाठला होता. पण आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी 34 धावा झाल्यात. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी. एका बाजूला आपण लक्ष्मी लेवनच्या अगेन्स्ट फाईट करत होतो, म्हणजे शिवतेज संघ पहिलाच सामना खेळतो. कुठेतरी स्पर्धा नवीन आहे आणि इथे मात्र काय घडलं, इथे मात्र मिळालाय तोच म्हणजे 8 मिळाल्या. बघा या स्पर्धेचे नियम फार वेगळे आहेत. या स्पर्धेचे नियम आम्हाला सुरुवातीला तुम्हाला सांगितले होते, कुठेतरी चेंडू जर डायरेक्ट पडद्याला हिट झाला तर त्या 8 धावा काउंट केल्या जातील. त्यामुळे कुठेतरी शेवटच्या चेंडूवर 8 धावा मिळाल्या. षटक देखील संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्ती म्हणजे एकूण 12 धावांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव प्रकार म्हणजे एकूण 42 धावा, 42 धावा झाल्यात. कालच्या दिवसामध्ये कुठेतरी 54 धावसंख्येचा उच्चांक गाठला होता, पण आता 2 षटकामध्ये कुठेतरी 12 चेंडूमध्ये 42 धावा, म्हणजे कुठेतरी थराप गोलंदाजी करतोय तोच म्हणजे शिवतेज संघ. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वानंद आलेत. बघा कुठेतरी ब्रेक थ्रू, कुठेतरी विकेटच्या शोधात गोलंदाजी करणं तेवढंच महत्वाचं आहे. चांगलं गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी 12 चेंडूमध्ये धावा खर्च केला 42. या स्पर्धेमध्ये 54 धावसंख्येचा उच्चांक गाठलाय. ऑपरेटर नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील विकास होते, आजच्या दिवसात देखील विकास आपल्याला झकास कामगिरी करताना दिसतील. जीटीसी लाईव्ह ऑपरेटर तसेच कॅमेरामॅनच्या भूमिकेत नवीन ऑपरेटर आहेत. बघा कॅमेरामॅन कमलेश आहेत. बघा पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. बघा पहिला चेंडू अबंतर फेकला गेला, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. मेन पंचांच्या भूमिकेत आपण सूरज म्हात्रे, मॅन फ्रॉम चिंचोलीचा पाडा, तसेच स्क्वेअर लेग पंच आपण आयोजक. अजून एक, अजून एक, अजून एक सुरेख चेंडू फेकला गेलाय. कुठेतरी शांत ठेवण्याचं काम केलं, कुठेतरी लिव्ह केल्याचा प्रयत्न होता, कुठेतरी चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न होता, पण मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी पंचांनी ते घेरलंय. पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केलाय. 43 धावा फरक झाल्यात. अजून देखील कुठेतरी 16 धावांचा खेळ अजून देखील बाकी आहे. या 16 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. बघा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मग आता मात्र कुठेतरी फार वेळ झाले. विचार केला तर स्वानंदने कुठेतरी पहिल्या दुसऱ्या षट टाकलं असतं तर या धावा कुठेतरी रोखण्याचं काम स्वानंदने केलं असतं. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या 42. त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी करतो, म्हणजे स्वानंद पहिला चेंडू कुठेतरी वाईट फेकला, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर एक सिंगल, म्हणजे एकूण 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. कुठेतरी स्विचर लागण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सीमारेषा पार, आलाय तोच म्हणजे चौकार. बघा बॅकवर्ड पॉईंट मध्ये मारण्याचा प्रयत्न, इथं मात्र चौकार मिळालाय. बघा प्रवीण कुठेतरी थोडाफार सासपत, कुठेतरी स्विचरचा फटका लगावला गेलाय सिंगल सरपंच, स्ट्राईक रोटेट करण्याचं काम. आणि इथे मात्र 49 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र फटका फसलाय, चेंडू गेलाय थेट बाहेर आणि फलंदाज इथे मात्र बाद झाले. कुठेतरी शेवटच्या चेंडूवर यश मिळाले, फलंदाज बाद झाल्यात. 49 धावसंख्येवर पहिला धक्का क्रमांक 1 लागलाय. बघा 9 मिनिटाचा खेळ झाला, 3 षटक संपलेत. अजून देखील आपल्याकडे बराच वेळ आहे. कुठेतरी अक्षय आहेत, गोलूजी मार्कर गोलंदाज आपण अजिंक्य बघतो, एक नवीन गोलंदाज. कुठेतरी पहिला सामना खेळत होतो, म्हणजे शिवतेज संघ कुठेतरी या षटकामध्ये धावाकार कमी खर्च केलेत, चांगला कमबॅक करून दिले, तेच म्हणजे गोलंदाज स्वानंद. आणि इथे मात्र कुठेतरी
पेनल्टी देखील दिली गेली तीच म्हणजेच 7 धावांची पेनल्टी लक्ष्मीला संघाला, त्यामुळे कुठेतरी ज्या धावा बनवणार त्यामध्ये धावा देखील मायनस केल्या जातील, त्या 7 धावा मायनस केल्या जातील याचं आपण भान ठेवायचं आहे. आणि इथे मात्र चूक झालीये, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू गेलाय सीमारेषा पार, आणि इथे मात्र चूक केली ती म्हणजे अविनाशने चूक केली. कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी एक वेगळ्याच प्रकारे क्रिकेट कुठेतरी सेल्फ क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय, त्याच जोरावर चेंडू गेलाय सीमारेषा पार. कुठेतरी चुका होतात, क्षेत्ररक्षण फार खराब करतो तो म्हणजे शिवत संघ, वारंवार चुका करतो, वारंवार चुका. आता मात्र कुठेतरी थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय, आणि इथे मात्र काय घडलं, पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. वाईट चेंडू असेल बघा. कालच्या दिवसामध्ये कुठेतरी 54 धावा, पण याच्या दिवसामध्ये 54 धावा या 4 षटकांमध्ये लागल्यात. अजून देखील चौथ्या षटकातील उर्वरित 5 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. इथे मात्र एक चेंडू डाऊन द लेग साइड, एक चेंडू आता मात्र पंचाने 9 चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव वारंवार कुठेतरी खराब गोलंदाजी, चौथ्या षटकामध्ये धावा फार कमी आल्या, पण इथे मात्र कुठेतरी अजून एक 9 चेंडू आहे, अजून एक 9 चेंडू आहे. वारंवार चुका होतात, कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल, तोच म्हणजे शिवत संघाला 57 धावा झाल्यात, एक गडी आतापर्यंत बाद झालाय. कामगिरी चांगल्या प्रकारे करावी लागेल, चांगला संघ आहे, पण समोरचा संघ देखील मातापूर संघ, या संघाने देखील बऱ्याचशा स्पर्धा आपल्या बॅटिंग आणि फिल्डिंग आणि गोलंदाजी जोरावर जिंकल्यात. तसंच बघा कालच्या दिवसामध्ये देखील एक अनाउन्समेंट केली होती, जो संघ या स्पर्धेमध्ये फायनलची तिकीट कमवेल, जो संघ प्रथम पारितोषिक कमवेल, त्या संघाला पुढच्या वर्षी कुठेतरी कोणत्याही प्रकारची प्रवेश फ्री या स्पर्धेमध्ये स्वीकारली जाणार नाहीये. जो संघ प्रथम पारितोषिक कमवेल त्याला मात्र पुढच्या वर्षी फ्री एंट्री मात्र दिली जाईल. आणि इथे मात्र कुठेतरी चुका होत आहेत, कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, पण वारंवार चुका. बघा या स्पर्धेचे नियम देखील वेगळे आहेत. का आपण बघितलं की मॅन ऑफ द सिरीजसाठी की सिल्वर चैन, तसेच जो संघ नक्कीच मेगा फायनलची तिकीट मारेल, कुठेतरी प्राइज कमवेल, त्याला नक्कीच पुढच्या वर्षी कुठल्याही प्रकारचं प्रवेश फी नसेल. नो चेंडू इथे मात्र चुका होत आहेत, वारंवार चुका करतात, कुठेतरी गोलंदाजी खराब करतात, कुठेतरी क्षेत्ररक्षण देखील खराब होत आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी क्षेत्ररक्षण देखील साथ देत नाहीये. 13 मिनिटं झाले, 3 मिनिटाचा खेळ अजून देखील बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ आणि आता मात्र फलंदाज बाद. इथे मात्र फर्निचर कुठेतरी डिस्ट्रॉय केले गेले, स्टंप उद्ध्वस्त केले गेलेत. फलंदाज बाद, अक्षर देखील मैदान सोडावं लागतंय. चौथा चेंडू, उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. शिवतेज संघ बघा कुठेतरी 13 मिनिटं झालेत, 3 मिनिटाचा खेळ अजून देखील बाकी आहे. 3 मिनिटांमध्ये आपल्याला 2 चेंडू फेकणं तेवढंच महत्वाचं आहे. आता मात्र नक्की न्यू बॅटर संघाचा कर्णधार लिखित आलेत. धावसंख्येत अफलकर आपण बघा विचार केला, धावसंख्येत अफलकर झाली म्हणजे एकूण आता 63 धावा, 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. लिखित आले बघा संघाचा कर्णधार लिखित. शेवटचे 2 चेंडू, आणि इथे मात्र 2 पायांच्या मधून चेंडू गेलाय सीमारेषा पार. कुठेतरी दिनेश देखील चुका करतात, कुठेतरी विचार केला तर यष्टांच्या मागे कामगिरी होते, पण क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होते. गोलंदाजी चांगली करतात, पण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, पण क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये. कुठेतरी 67 धावा झाल्यात, शेवटचा चेंडू अजून देखील बाकी आहे. बघा अजून एक षटक बाकी आहे, कुठेतरी चौथं षटक मैदानात मार्गस्थ आहे. आणि इथे मात्र पंचाने 9 चेंडू घोषित केलाय, 9 चेंडू कुठेतरी घोषित केलाय. बघा वेळ 14 मिनिटं 35 सेकंद झालेत. इथे मात्र काय घडलंय, इथे मात्र चुकी झाली आणि चुकीला मात्र माफी नाहीये. एक धाव नक्कीच मिळेल, एक धाव मिळेल. कुठेतरी चुका करतात आणि षटक देखील संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते म्हणजे एकूण 69. बघा कालच्या दिवसामध्ये 54, पण या दिवसामध्ये पहिल्याच सामन्यात उच्चांक गाठलाय. चला शिवता संघ कुठल्या प्रकारची टीम मिटिंग करायची नाहीये, चुका आपल्या क्षेत्ररक्षणाने केल्यात त्या सुधारणं तेवढंच महत्वाचं आहे. चला शिवता संघ
बघा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण स्वानंद केला, ज्याने पहिला षटक फेकला होता. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 7 गेला होता आणि एक गडी देखील बाकी होता. स्वानंद आले बघा. पहिला चेंडू कुठेतरी हलक्या हाताने टाकायचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न केला प्रवीणने. चांगली कामगिरी केली होती. पहिल्या षटकामध्ये देखील 7 धावा खर्च करता एक गडी बाद केला होता. त्याच प्रकारे कुठेतरी गोलंदाजी करणं तेवढंच बात आहे, कारण की 69 धावा झाल्यात. 69 धावा झाल्यात फलकावर. आणि अजून एक सूचना असेल बघा, आपल्या लक्ष्मीलन संघ, आपल्या संघामध्ये जर खेळाडू कमी असेल तर फक्त दोन सबस्टिट्यूट प्लेअर आपल्याला दिले जातील, आणि जे 2 सबस्टिट्यूट प्लेअर असेल ते नक्कीच आपण यष्टांच्या मागे बियॉन्ड विकेट ते 2 क्षेत्ररक्षण आपण तैनात करायचं. कोणताही क्षेत्ररक्षण आपण पुढे लावायचे नाहीत, आपण यष्टांच्या मागे ते 2 क्षेत्ररक्षण लावायचे. आणि यानंतर होणारा सामना चला टॉस साठी यायचंय. एका बाजूला तन्मय प्रतिष्ठानच्या अगेन्स्ट ओम साई गणेश. चला टिनू यायचंय, विकी पाटील आपला संघ देखील यायचंय, टॉस साठी यायचंय. तर फलंदाज प्रवीण इथे मात्र बाद झालाय, कुठेतरी चांगले गोलंदाजी करतो. आणि न्यू बॅटरचा मात्र विशाल आले बघा. विशाल मॅन फ्रॉम सागाव. बघा काय षटक टाकले. पहिला 3 चेंडूवर निर्धाव फेकले बघा. 2 चेंडू निर्धाव, त्यांच्या तिसऱ्या चेंडूवर फलंदाज इथे मात्र बाद झाले. तर कुठेतरी इनिंग्स ब्रेक्स मध्ये नाणेफेकी देखील केली जाईल. विशाल आपला संघ सज्ज असेल. अजून एक सुरेख चेंडू इथे मात्र डायरेक्ट हिट लागवण्याचा प्रयत्न. कुठेतरी चौथ्या चेंडूवर आपण बघतोय लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. 4 चेंडूने 1 धाव, म्हणजे पहिल्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी. त्याच पावलांवर पाऊल टाकून गोलंदाजी करतो म्हणजे गोलंदाज स्वानंद. 70 धावा झाल्यात. कुठेतरी अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठवून दिलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. आलाय तोच म्हणजे चौकार. 74 धावा झाल्यात. कुठेतरी लास्ट चेंडू बाकी आहे. तर चला टिनू आपण देखील यायचंय, विकी चला आपण देखील यायचंय, दोन्ही टीमचे कॅप्टन्स चला यायचंय टॉस साठी. शेवटचा चेंडू बाकी आहे. चला लिखित चला विनंती आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे, थोडस स्पीडअप करायचंय. इथे मात्र शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र थोडस फंबल झालंय. इथे मात्र फलंदाज झालाय बाद. धाव संख्या 49 आणि 76 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे, तोच म्हणजे शिवदेश संघाला. त्यातून त्या 7 धावा कुठेतरी पहिल्याच ऍड केल्या जातील. तर चला टिनू अँड कंपनी चला टिनू यायचंय, तसेच विशाल विकी चला यायचं, आपण देखील यायचंय, दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचंय. एका बाजूला तन्मय प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना दिसेल आमच्याच विभागातील एक दादा संघ, तोच म्हणजेच ओम साई गणेश संघ. कॉल करतील तन्मय प्रतिष्ठान, टिनू यांचा कॉल असेल, काटा असा कॉल असेल, आणि इथे मात्र काटा आलाय, नाणेफेकी जिंकली आहे. तर बघा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला विकील. तर बघा विकी जायचं नाही, कालच्या दिवसामध्ये आपला आवाज देखील ऐकला होता आम्ही. तर प्रथमतः कुठेतरी आपण नाणेफेकी जिंकला, प्रथम बॅटिंग करता, तर आपल्याला बॅटिंगच करायची. या स्पर्धेविषयी 2 शब्द. कालच्या दिवसामध्ये देखील आपण सामना एन्जॉय केला, बघितला, आपला आवाज देखील आम्ही ऐकला. तर या स्पर्धेविषयी 2 शब्द. स्पर्धा खूप चांगली आहे आणि प्रणयचं काही ना काही वेगळं असतं स्पर्धेमध्ये, तर खूप मजा येते स्पर्धा खेळायला. आणि पुढच्या वर्षी देखील काही नवीन संकल्पना असेल तर नक्कीच अपेक्षा करू. तर या स्पर्धेमध्ये आपण बघितलं की 18 देखील आहे, कुठेतरी मोठे फटके मारण्याची संधी आहे. तर या नियमाविषयी आणि या नियमाचा विचार केला तर आपण कुठेतरी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सिल्वर चैन असेल, तर कशा प्रकारे कामगिरी आपला संघ करेल. वारंवार कुठेतरी चांगला संघ, वारंवार आपण चॅम्पियनशिप पटकावलेत, कुठेतरी आपला रथ आपण चालू ठेवलाय. तर आजच्या दिवसामध्ये
आपला सेम संघ असेल का काही चेंजेस केलेत आपण? संघ तर सेम आहे, पण समोर देखील चांगला संघ आहे. महेश ना आहे, पण चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. बघा टिनू, प्रथमतः आपण नाणेफेकी जिंकलेत. तर या आयोजनाविषयी दोन शब्द. आपण देखील दिवा बघत आपण दोन शब्द आयोजन करता, आपण देखील मोठे मोठे आयोजन करता, पण या डोंबिवली नगरात या जेबी ग्राउंडवर देखील आज मध्ये कुठेतरी आयोजन केलं. या आयोजनाविषयी दोन शब्द आपण. आयोजन खूप चांगलं आहे, खेळायला मजा येईल. तर चला दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. चला मयूर भैर, आपण देखील यायचंय, आपण देखील जॉईन करायचंय. तर बघा 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तोच म्हणजे शिवतेज संघाला. तर चला लक्ष्मीलन संघ, पुन्हा एकदा सूचना असेल, जे दोन सबस्टिट्यूट प्लेयर असतील ते फक्त बाउंड्री लाईनच्या म्हणजे बिहाइंड द विकेट आपण लावायचे आहेत. चला लक्ष्मीलन संघ, आता मध्ये कुठल्या प्रकारचा वेळ आपल्याला दिला जाणार नाहीये, अन्यथा कुठेतरी पॅनलाइज केलं जाईल आपल्या संघाला. 7 धावांची पेनल्टी आपल्या संघाला दिली गेली आहे. चला लक्ष्मीलन संघ, चला आयोजक. चला सिद्धू, थोडस फास्ट खेळायचं आणि पडद्याच्या क्रॉसिंग करायचं ना बघा, कोणी पडदा ओलांडून आतमध्ये यायचं आणि अन्यथा पॅनल्टी. 7 धावांची कुठेतरी पॅनल्टी दिली गेली आपल्या संघाला, आणि त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ते 7 धावा ऍड केल्या जातील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तर बघा 69 धावांचा पाठलाग करायचा. आता मात्र कुठेतरी 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तोच म्हणजे शिवतेज संघाला. तर आघाडीचे दोन फलंदाज नाणेफेकी जिंकले, तोच म्हणजे तन्मय प्रतिष्ठान संघ. प्रथम गोलंदाजी घेतली आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय, तेच म्हणजेच ओम साई गणेश संघाला. Yes, sir. Thank you. Hello. 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 Yes, thank you. Thank you. Thank you so much, Abhi. आणि सर्वप्रथम तर आयोजकांची देखील थोडीशी माफी मागतो, कारण की दिलेला वेळ त्या वेळेमध्ये मी जरूर आलो नाही. पण थँक्यू अभि, कारण की आज तुला देखील दुसरीकडे कॉल आहे तरी आला. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जोडूयात आपण क्रिकेटचा महासंग्रामामध्ये, जिथे मात्र सुरू आहे दोस्ती चषक. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय श्री 11 विपक्ष लक्ष्मी 11. या दोन संघामध्ये सुरू असलेली ही लढत, आणि या चुरशीच्या लढतीमध्ये हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. टार्गेट आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतंय 76 धावेंचं, 76. पहिलाच बॉल ट्रॅप करण्याचा प्रयत्न, गोलंदाज सिद्धूचा वापर केलाय. हो, इथे मात्र पायावरती आलेला बॉल ऑफसाइडला फ्लेक करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र ऍड केली जाते. एकेका धावेने धावफलक पुढे जात आहे, पण टार्गेट खूप मोठं आहे. धावा या चेस करण्यासाठी थोडेसे मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमण करावं लागेल, कारण की संयमाची पराकाष्ठा आज नसेल. आज मात्र तुम्हाला जिंकण्याच्या इराद्याने मैदानामध्ये खेळावं लागेल, झगडावं लागेल, थोडं फाईट करावं लागेल. हो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला निघतोय, येतोय तो डॉट. राईटचा फटका, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धाव्यांसाठी राहुलचा बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. शिवतेज विपक्ष लक्ष्मी 11 अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 76 धावेंचं टार्गेट, 76 धावा इथून मात्र चेस करण्याचा प्रयत्न करतायत, त्यासाठी मोठे आक्रमण करावे लागतील.
ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे मात्र झालाय बाद. विकेट इथे मात्र मिळाली आहे. स्टंप विकेट. टाइम. येस येस, पॅनल्टीच्या 7 धावा आपण ऍड करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 14. ओके, मायनस केले टार्गेट मधून 76 मधून आपण 7 धावा मायनस केल्या तर 69चं टार्गेट आहे सूरज सर. 69. तर डाव तसा सुरू होईल. 69चा लक्षाचा पाठलाग इथं मात्र केला जातोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रायकर एंड वरती डायरेक्ट हिट. विकेट मिळाली आहे. रनआउटची विकेट. 76 धावा चेस करत असताना, 76 धावांचा पाठलाग करत असताना विकेट पहिल्याच 2 ओव्हर मध्ये मिळणं थोडस चिंताजनक आहे. विकेट इथे मात्र लवकर मिळाली आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय शिवतेज संघ आणि शिवतेज संघाचा संघर्ष कायम राहतोय. मेहनत इथून मात्र करावी लागेल, पण या स्पर्धेमध्ये हे विसरता कामा नये की 8 धावा देखील आहेत. पडद्याला लागला तर 8 धावा. आज मात्र या पडद्यातून अगदी ट्रान्सपरंट विजन दिसतंय. काल याच पडद्याने बऱ्याच संघांना ट्रान्सफरही केलंय. कालची मॅच अजूनही आठवते. कोपर संघ जवळजवळ सामना गमावला होता. ऑलमोस्ट खेळाडूंनी ठरवलं होतं की आता मात्र निघायचंय, पण त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जे झालं ते सर्वांनी पाहिलं. सर्वजण त्याचे साक्षीदार होते. धवलची चांगली फलंदाजी, शेवटच्या बॉलवरती प्रसादचा चांगला फटका आणि त्यामुळे सामना देखील जिंकला होता. इथे मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होतोय. विकेट मिळाली आहे. तर त्यामुळे धावा कितीही बनल्या तरी जर फलंदाजामध्ये कुवत असेल, क्षमता असेल, जो सराव तुम्ही केला आणि ज्यामुळे तुम्हाला स्थान मिळालंय या संघामध्ये, ते ओळखलं, त्याची ओळख पटवणी झाली तर नक्कीच डेफिनेटली या धावा चेस होऊ शकतात. आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी इथे देखील कोणाला तरी जामवंताचा रोल घ्यावा लागेल, कारण की हनुमंताला देखील झेप घेण्यासाठी, शक्तीची त्याच्या जाणीव करण्यासाठी जामवंताचा फार महत्वाचा रोल होता. तर इथे देखील या संघामध्ये कोणाला तरी तो रोल घ्यावा लागेल. आपण करू शकतो हे मैदानामध्ये सिद्ध करण्यासाठी त्या खेळाडूंवरती तो विश्वास ठेवावा लागेल. प्रयत्न इथून मात्र करतो श्री शिवतेज संघ, पण शिवतेज संघाला इथून मात्र कमबॅक करावं लागेल. गोलंदाजांनी निराश केलं, पण फलंदाजांना मात्र थोडं चांगलं कार्य करावं लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. बट आता मात्र नेम चुकलाय आणि त्यामुळे फलंदाज सुरक्षित. 69 69 धावा इथे मात्र चेस करताना आपण पाहतोय. आतापर्यंत धावा झाल्यात त्या म्हणजे 9 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि गॅप मधून बॉल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार आले. हे फटके वारंवार येणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी हवी आहे. ज्याप्रमाणे फटके मैदानाच्या आतमध्ये आत्ता खेळले जात आहेत, असे फटके वारंवार आले तर कदाचित लक्ष्मी 11 संघ देखील थोड्या चिंतेच्या छायामध्ये येऊ शकतोय. मॅच अजूनही कुठे गेली नाहीये, कारण की इथूनही सामना जिंकू शकतोय. काल एका ओव्हरमध्ये जर 30 धावा बनू शकतात तर दोस्ती चषकामध्ये अशक्य काही नाही. महागाई वाढत असताना तुम्हाला चांदी मिळते तर खेळाडूंसाठी ही चांदीच आहे. ही स्पर्धा आपण जर पाहिली तर विकेट इथे मात्र मिळाली आहे. गोलंदाज सिद्धूचा वापर पुन्हा एकदा केलाय. कालपासून आपण पाहतो या क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने दरवर्षी या क्रीडांगणावरती वारंवार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळायच्या, पण 2026 आय थिंक पहिली स्पर्धा आहे. या अगोदर विभागाची स्पर्धा जरूर झाली होती. प्रभाग क्रमांक 21 ची स्पर्धा आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळाली होती आणि आता मात्र दिवा डोंबिवली गटातील ही पहिली स्पर्धा आहे. पण दिवा डोंबिवली गटांसाठी हे दोन्ही दिवस चाचणी परीक्षेपेक्षा कमी नाहीयेत, कारण की इथून मात्र आज सराव केला तर पुढच्या आठवड्यामध्ये तो मैदानाचा अनुभव तुमच्या कामी येईल.
कारण की मैदान जरी बदलत राहिली तरी खेळाडूंची कामं तीच असतात. तो स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे आणि गॅप मधून आता मात्र सीमा पार जातोय बॉल 4 धावांसाठी. चौकार इथे मात्र येतो फलंदाज आपण पाहिलं तर. राजाच्या बॅट मधून चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. ओळखलं सिद्धूने देखील की राजा एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर टप्पा थोडासा मागे खेचला, स्लॉट पासून मागे चेंडूची पिचिंग आणि त्यामुळे चेंडू यष्टांवरती येऊन आदळतोय. विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय अभिजित. धावा झाल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 18. थांबू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅप मधून बॉल सीमा पार जातोय 4 धावांसाठी. 2 खेळाडू होते, 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल होता आणि त्यामधून चेंडू निघून गेला 4 धावांसाठी चौकार. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 22. ओ आता मात्र बॉल हवेमध्ये झेल पकडण्याची संधी, विकेट इथे मात्र मिळाली आहे. विकेट इथे मात्र मिळाली. चेंडू झालेत आतापर्यंत 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. षटक कंप्लीट झालाय, 3 षटकांचा खेळ कंप्लीट आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे 29 धावा धावफलकावरती आहेत. उन्हाची सर, उन्हाचं तापमान आता मात्र गरम झालंय. आणि तापमान इतकं गरम झालंय तर मैदानामध्ये येणं प्रेक्षकांसाठी तितकंच कठीण आहे. पण ती देखील सोय दोस्ती चषकाने केली आहे. आपण युट्यूब वरती देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतो. ग्लोबल टेनिस क्रिकेट या चॅनल वरती, या युट्यूब प्रणालीवरती तुम्ही या मॅचचा आनंद घेऊ शकता. अगदी तंतोतंत अपडेट तुम्हाला मिळतंय. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, एकच धावेतून मात्र मिळेल. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय विकासला ऑपरेटिंग करताना आणि त्यासोबत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये श्रेयसला पाहत होतो. आजच्या दिवसामध्ये रोटेशन कमलेशला आपण पाहतोय. श्रेयसने मात्र नाईट सेशन मध्ये खूप चांगलं काम केलं, पण आता मात्र कमलेश वरती फार मोठी जबाबदारी आहे. कारण की मॉर्निंग सेशन मध्ये कॅमेरा फिरवणं तितकंच कठीण आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती आहेत आणि या एका धावेच्या मदतीने 25 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. फुल टॉस बॉल, गॅप मधून बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. 29 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 88 गरज आहे. डेफिनेटली विकास 8 इथून मात्र आले तरच या मॅच मध्ये थोडस चित्र बदलू शकतं. सिंगल, 1 धाव, षटक इथे मात्र कंप्लीट होतंय 4. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, स्ट्रायकर एंड वरती, डेफिनेटली डायरेक्ट हिट. पहिल्याच इनिंग मध्ये इतक्या धावा बनल्यात की अशा प्रकारच्या जोखीम तुम्ही घेऊ शकता. गोलंदाजच स्वतःला सुरक्षित नाही तर फिल्डर्सही स्वतःला सुरक्षित समजताय आणि त्यामुळे डायरेक्ट हिटचा प्रयत्नही केला जातोय. या क्रीडांगणावरती डायरेक्ट हिट केला जातोय कारण की बॅकिंग साठी प्लेयर आहेत. कारण की पॉवर प्लेचं बंधन नाहीये, त्यामुळे सर्व खेळाडू बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला तर नॉन स्ट्रायकिंग इन वरती थांबवलं, एकच धाव. आताचा बॉल अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा बाहेर जातोय.
हो, चांगला प्रयत्न, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, पण बॉल निघून गेला. पण लक्ष्मी इलेव्हन संघाचं कोणतंही नुकसान होत नाही. एकच धाव मिळते, ती म्हणजे शिवतेज संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33. नियंत्रित फटक्यांची आता मात्र गरज आहे. यंत्रणेमध्ये एक फटका सेट करावा लागेल आणि त्यानुसारच फटक्यांची खेळी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण ओमकारला पाहतोय. फलंदाजापासून दूर, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा एफर्ट्स थोडेसे टाकावे लागतील. फटका चांगला आहे, पण स्ट्रायकर एंड वरती थ्रोही तितकाच वेगाने येतोय. एक धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजेच 35 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 2. एक चेंडू 33 धावा. चला, यानंतरच्या सामन्यामध्ये जे सगळं खेळणार आहेत त्यांनी मात्र तयार व्हा. मॅच फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम लक्ष्मी इलेव्हन संघाने. मॉर्निंग सेशन मध्ये आपण पाहतोय पहिला सामना जिंकलाय तो म्हणजे टीम लक्ष्मी.